आज मी तुम्हाला कृष्ण भगवंताने ज्या मोतीस लग्न झाले, कसं लावलं लग्न ते सांगणार आहे. विद्ध झालं ज्या मोंताचं कृष्ण भगवंताचं, आणि विद्ध झाल्यानंतर थकले आणि त्या ठिकाणी मग सांगितलं की ही तुमचा मणी मी घेण्यासाठी आलेलो आहे, ही मला मणी द्या, मी घेऊन जातो. म्हटल्यानंतर जामवंतीने सांगितलं, जामवंत म्हणतात की कृष्ण भगवान तुम्ही मणी बी घेऊन जावा आणि माझी एकुलती एक कन्या रत्न आहे, तिचा स्वीकार करा, तुम्ही तिचं पाणी ग्रहण करा. म्हटल्यानंतर कृष्ण भगवान तयार झाले आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. त्या ठिकाणी लग्नघटिका जवळ आली आणि मग मोठमोठे असणारी जी हास्वलं होते ते ब्राह्मण त्याला सगळे त्या ठिकाणी येत होतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कला ही त्यावेळेस हास्वलाला येत होते. आता माणसाला येण्या गेले आता इतके असणारे ते स्वज्वळ आणि सगळं जाणणारे, इतकं पवित्र होती त्या ठिकाणचे, एवढी हुशार होती ती. कोण तर हास्वलं आणि कृष्ण भगवंताचं लग्न लावण्यासाठी त्यांनी सज्ज झाली. तेच ब्राह्मण झाले. त्या ठिकाणी अंतरपाठ धरू लागले आणि मग त्या ठिकाणी करत असताना काय झालं तर नारद मुनीचं आगमन तिथं झालं. नारद मुनी पाहू लागले, बघू लागले, म्हणले किती छान तू नवरी करून घेतलेला आहेस. या नवरी की एवढ्या केसाची आहे तर रुक्मिणी सगळ्या तिथं फिकी आहे, इतकी सुंदर नवरी तू करून घेतलेला आहेस देवा, हिची मी आईच पाहिली नाही. तुझी सासू कशी आहे मला दाखव एकदा, असं म्हणून थाटामस्करी करू लागले नारद मुनी कृष्ण भगवंताची. मग सांगितलं कृष्ण भगवंताने नारद मुनीच्या हाताला धरलं आणि काय केले, आज खूप मंगल दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे आणि मुहूर्त चांगला आहे, माझं लग्न करू लागलो. आणि तुम्ही काय करा नारद मुनी, थोडं क्षणभर इथं बसा आणि तुम्ही काय करा, गायन करा, आमची करमणूक करा काय तर लग्न म्हणले. त्यावेळेस नारद मुनी म्हणते तुमचं हळदी उठणं पाहतो आणि मी निघून जातो द्वारकेला पुढे समाचार देण्यासाठी. गायन ऐकण्यासाठी तर कोण आहे आणि काय येतं इथं, आणि गायन कुणाच्या पुढे करायचं, गायन ज्याला येते त्याच्याच पुढे करायचं ना. नारद मुनीला गर्व चढला होता, एवढ्या केसाची नवरी तू करून घेतलास, उकुळात कसं नांदणार आहेस, रंबास उर्वशीच इथं फिके येतात, ह्याच्यापेक्षा तू सुंदर करून घेतलास, असं विनवू लागले. आता म्हणले देवाने मनात जाणलं, ह्याला खूप गर्व चढलाय म्हणले, आता ह्या गर्वाचं काय तर हरण केलं पाहिजे म्हणले. आणि मग हळदी उठणं झालं. कृष्ण भगवंताची हळद असणारी जामवंतीला लावली, जामवंतीची हळद कृष्ण भगवंताला लावली. 4 दिवस असणारा सोहळा लग्नाचा चालला. अंतरपाठ धरले, सोहा म्हणून त्या ठिकाणी लग्न लावू लागले, मंगलाष्टिका म्हणू लागले. आणि मग नारद मुनीचा जी गर्व होता, नारद मुनी हसू लागले. आणि त्यावेळेस मग एक सिरस अशी असणारं रिश्त्या का करा छोटा असल्याचं पिलं असणारं जे होतं त्याला बोलवलं आणि जवळ बसवलं आणि त्याच्यावर हात फिरवला देवाने आणि सांगितलं भगवंताची कृपा म्हणजे काय तिथे त्या ठिकाणची. मग सूर्य चंद्र तारे सगळं तोडू शकते त्यांनी, इतकं जर भगवंत प्रसन्न झाले तर. कृष्ण भगवंत म्हणजे कोण आहे, ती ब्रह्मांडाचा नायक असणारा, त्या ठिकाणी ब्रह्मांड तयार करणारा हा परमेश्वर आहे. आणि सांगितलं त्याला लहान मुलाला की तुला गायन करता येते का. त्यानं उत्तर दिलं, भगवंता तुझी जर कृपा असेल माझ्यावर तर तुझ्या कृपेनं मी काहीतरी गायन करन, असं म्हणले त्या ठिकाणी. आणि नारद मुनी सांगितलं, नारद मुनी तुम्ही एक क्षणभर तुमचा विना द्या, हे गायन करणार आहे, एक क्षणभर द्या. नारद मुनी त्याला काय गायनाच्या कळा कळणार आहेत, माझा विना तुडून टाकतील, त्याच्यात तार आहेत तिथे, मी काय करू मग, टाळ माझा टाकतील तुडून, मी दिना बाबा त्याला, विना देना टाळ देना काय देना. नारद मुनी त्यांनी भरपूर गायनाच्या कळा जाणते, त्याला भरपूर राग येते, उपराग येते, 36 राग येते, तुम्ही बघा तर देऊन एकदा. मग त्यावेळेस नारद मुनीनं काय केलं तर त्याला विना हातामध्ये दिला आणि मग त्यानं विणा घेतला आणि थाटामध्ये त्या ठिकाणी गायन करण्यासाठी विणा लावला आणि मग तो गायन करायला सुरुवात करला. असं गायन करू लागला, असं गायन करू लागला की मग 10 दिशा उजळून गेल्या. कितीतरी असणारा आवाज मंजूळ त्या ठिकाणचा गोड आवाज येऊ लागला कुकळीसारखा आणि गायन करू लागलं. आणि मग त्या देवाने सांगितलं, बाळा तू थकलेला आहेस, आता बैस, खूप तू गायन केलास रे. 36 राग गायला त्यानं त्या ठिकाणी, इतका सुंदर राग, आपल्याला एक राग गाता येत नाही, उपराग गायले त्या ठिकाणच्या. 64 कला कशा येतात त्याची असणारे त्या ठिकाणी गायन केलं. 4 वेद काय होते त्याचं गायन केलं. अशा प्रकारे तो शेष गायन करू लागल्यानंतर मग नारद मुनीला गर्व जीवालेला होता.
त्या ठिकाणी तो गर्व निघून गेला. आणि मग त्यांनी लगेच थांब म्हणल्याबरोबर तर टाळ आणि विणा काय केला तर खाली ठेवल्याबरोबर त्याच्या गायनानं बर्फ तयार झाला, पाषाण एकत्र झाला, घोटल्या गेल्या पाषाण, आणि विणा तिथंच अडकला आणि टाळ पण तिथंच अडकला, घट्ट बसला, तो निघायलाच तयार नाही. नारद मुनीचा गर्व हरण झाला, त्याला काढायचं कसं? अक्षरशः नारद मुनी ही सर्वाचे श्रेष्ठ असणारे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. आणि त्याने असताना मग त्या शिष्याला नमस्कार केला, त्या कुणाला तर असणाऱ्या हसोलाच्या बाळाला. आणि मग दुसऱ्या हसोलाचं एक छोटंसं पिल्लू बोलवलं, त्यांना असणार मग राग गायला. आणि राग गायल्यानंतर मग तो असणारं पाणी वितळलं, त्या ठिकाणचा बर्फ वितळला. आणि नारद मुनीला सांगितलं, नारद मुनी आता तुम्ही काय करा, ही पटवून असणार तुमचा विणा घ्या त्या ठिकाणचा आणि टाळ घ्या म्हणले. नारद मुनीला अपमान झाल्यासारखा वाटला. एक मुखे प्राणी असणार, एवढं रामनाम म्हणतात, एवढे गळा जातात, एवढं भजन करतात कुकिळीसारखं, आपण माणूस असून आपल्याला येणं गेले. मला किती गर्व चढला, अभिमान वाटला त्या ठिकाणी. म्हणून नारद मुनी नतमस्तक झाले त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मग 4 दिवस सोहळा सुरू झाला. आणि मग पाहता पाहता काय नारद मुनी पाहूच लागलेत तर असणारे हसवलीन कुठे सुंदर अशी त्या ठिकाणची मग. आणि मग रूपवान अशी कन्या दिसू लागली, इतकी सुंदर दिसू लागली की असणारी हास्वलीन कुठे गेली, की केस कुठे गेले, की काय केली, रंभा उर्वशी इतक्या फिक्या पडाव्या अशी त्यामुळे तिचं स्वरूप देवानं तयार केलं त्या ठिकाणी. इतकी सुंदर असणारी दिसू लागली. आणि मग धन्य वाटू लागलं त्या ठिकाणी हसोलाला. मग लगेच असणारी जायला निघाली. इतके घोडे, रथ, धन दौलत दिली, कन्या त्या ठिकाणी लग्न करून दिली, जावाई झाले त्या ठिकाणचे असणारे जांबवंताचे कृष्ण भगवान. आणि मग कन्या रत्न घेऊन त्यांचं ते निघाले. त्या जाते वेळेस असणारा ही मणी तुम्ही घ्या, ही तुमचा आंदन मणी म्हणून आंदन मणी दिला त्या कृष्ण भगवंताला. आणि मग ही सोहळा आटपून देव द्वारखेला येऊ लागले. द्वारखेला आले, पटमन आल्यानंतर स्वागत झालं गल्लोगल्लीला, देवाचा सत्कार करण्यात आला. 2 नंबरची राणी त्या ठिकाणी घेऊन आलेत. आणि मग भर सभा भरलेली आहे त्या ठिकाणी. आणि सभेमध्ये काय झालं तर देवाने तर स्वयंवंतक मणी घेऊन गेले. किंवा काही स्वयंवंतक मणी जसे. आणि मग सत्रजित राजाला वाचणारा जो होता गौडी, त्याला बोलवलं आणि सांगितलं, प्रसन्न असा मरण पावलेला आहे, ही तुमचा मणी मी घेऊन आलेला आहे. आणि मग तिथं सिंहानं त्यांना मारलेला आहे, असं सगळी कहाणी सांगितली त्या ठिकाणची, ज्यामुळे ती मी करून घेतली. आणि मग तो मणी असणारा सत्कार करून त्या ठिकाणी राजसभेमध्ये बोलवून त्यांना देऊन टाकला सन्मानानं. आणि मग दिल्यानंतर तो धन्य वाटू लागलं. पण त्याला वाटू लागलं कृष्ण भगवान हा गवळी नसून आपला राजा आहे, आणि आपण प्रत्यक्षात काय केलो, राजाचा अपमान केलो. म्हणून त्या ठिकाणी का आनंद वाटना गेला. त्यांना काय वाटू लागलं, नाराजी वाटू लागली. आपण राजावर आळ घातला, विचार केला मनामध्ये. आणि मग आमंत्रण पाठवलं कृष्ण भगवंताला आणि सांगितलं, माझ्याकडे सुंदर असे एक माझं कन्यारत्न आहे आणि तिचं नाव आहे सत्यभामा, आणि हिला तुम्ही काय करा, स्वीकार करा. म्हणून देवाने ठीक आहे म्हणले, तिचाही स्वीकार करू म्हणले. सुंदर अशी असणारी त्या ठिकाणी महान सुंदर दिसणारी पतिव्रता नारी आणि सत्यभामेला त्या देवाने स्वीकार केला. सत्यजितानं सत्यभामाचं लग्न लावलं. 4 दिवस सोहळा विवाह झाला लग्नाचा. सुंदर अशी सत्यभामा घेऊन कृष्ण भगवान आपल्या राजवाड्यामध्ये येऊ लागले. सन्मान केला त्या ठिकाणचा, आपल्या कुळाची आहे म्हणून. किती तर आनंद वाटू लागला बळीराम दादाला, वसुदेव देवकीला. सुंदर अशी आपल्याला 3 नंबरची राणी असणारी अजून सून मिळाली म्हणले. आपल्याला एक मिळाली, त्या देवाने किती केल्या त्याचा काय अंत नाही. आणि मग तो असणारा मणी अजून आनंद दिला वरी देवाला. आणि इतका मण्याचा सगळ्याला मोह होता की कारण दररोज 8 भार सोनं त्या ठिकाणचं त्यानं तयार करत होता. किती तर सोनं, इटाच्या इटा तयार होत होत्या सोन्याच्या, म्हणूनसाठी सगळं आकर्षित वाटत होतं. असा असणारा स्वयंवंतक मणी पुन्हा कृष्ण भगवंताकडे आनंदन म्हणून आलेला आहे. अशा प्रकारे कृष्ण भगवंताचं इथं लग्न 3 राण्या झाल्या या ठिकाणच्या, आणि लग्न झालं भगवंताचं. भगवान संसारामध्ये आनंदामध्ये 3 बायका घेऊन संसार करू लागले.